संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 55 दिवस झाल्यानंतरही फरारच आहे। या प्रकरणावरून धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत। कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल असं धनंजय देशमुखांनी सांगितलंय। तर फरार असलेला कृष्णा आंधळे कुठेही गेला नसून त्याला लपवून ठेवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। 3 मुख्य आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपींना पकडण्यात आलेला आहे, पण तिसरा आरोपी अर्थात कृष्णा आंधळे याचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही आणि त्यावरून आता देशमुख कुटुंबीय देखील संतप्त झालेले आहेत। जर त्याला वेळीच अटक करण्यात आली नाही तर तो पुरावे नष्ट करेल अशी भीती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। तर कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय की जर या आरोपीकडे त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू साठे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे, त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत, ते समोर आले पाहिजेत। त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत। याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील। एक नाही लय ये पळी लय वाटतं ये ठोकायला पाहिजे हो। तपास यंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे यांचे। लय मोठी टोळी ती असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडाण्या मागून पैसे कमवलं। राजकारणात मजा वाटली नासायला, गाड्या घोड्या मोठमोठ्याला घ्यायला लय गोड लागत होतं। त्याचे काय पैसे काय ते इतके पैसे असते का? त्याला काय करायचं 5-25 कनिंग भरतात भाऊ, इतके पैसे ते मंत्र्याचे आहेत कोणत्या तरी, त्याला काय करायचं एवढे पैशाचं? एवढे पैसे काय देणं घेणं नाही त्याला। का सापडत नाहीये तो आरोपी असं तुम्हाला काय वाटतं? सीआयडी सारखी यंत्रणेला एक आरोपी का सापडत नाही? 2 महिने साध्या एका छोट्या केलेला सापडत लपला असं पदराच्या आडून लपला असं सापडत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।